Hello friends, good morning. Welcome to Swayam Learning Point. In our Marathi lecture, today we are going to learn a nice poem. The name of the poem is हिरवगार झाडासारखं. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या झाडासारखं आनंदी जीवन कसं जगायचं हे बघणार आहोत. खरंच झाडं आपल्याला खूप काही शिकवतात. फक्त आपण अनुभवायला हवं असतं. आणि तेच इथे कवी जॉर्ज लोपिस यांनी सांगितलेलं आहे. जगावं कसं? तर हिरवगार झाडासारखं. तर बघूया या जॉर्ज लोपिस यांची थोडक्यात ओळख. जॉर्ज लोपिस हे अत्यंत संवेदनशील कवी आहेत. सत्यकथा या अंकातून त्यांच्या काही कविता प्रसिद्ध आहे. कारण त्यांच्या अंकाचं नाव काय आहे? सत्यकथा. रक्तात भिनलेल्या कविता पूर्ण झाले आहे हे त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध आहे. आणि ही जी कविता आहे हिरवगार झाडासारखं, तर ही त्यांचं जे काव्यसंग्रह आहे की ज्याचं नाव पूर्ण झाले आहे यातून घेतलेले आहे. अतिशय सुंदर असे त्यांचे कविता संग्रह आहे. या कवितेतून आपण काय शिकणार आहोत माहिती तुम्हाला? तर झाडाची सहनशीलता. बघा, झाड हे एकाच ठिकाणी उभं असतं. ऊन, वारा, पाऊस झेलत असतं, तरीसुद्धा दुसऱ्यांना आनंद देतं. मग ही झाडाची सहनशीलता, दातृत्व म्हणजे सतत दुसऱ्यांना देण्याचं काम करत असतं. झाडाची फळं, फुलं, पानं, ही सावली ही कशासाठी? तर दुसऱ्यांसाठी. दातृत्व देण्याची कामगिरी करणारं झाड आहे. सहकार्याची वृत्ती, प्राणी, पक्षी, माणसं यांना आराम देण्याचं काम म्हणजे त्या सावलीमध्ये गारवा देण्याचं काम झाडं करतात. आपल्याला प्राणवायू प्रोव्हाइड करतात म्हणजे सहकार्याची वृत्ती आहे. कठीण प्रसंगातही घट्ट पाय रोवून राहण्याची वृत्ती असे वर्णन या प्रस्तुत कवितेत कवी जॉर्ज लोपिस यांनी केलेलं आहे. आनंदी जीवन जगण्यासाठी हे सर्व गुण आपल्या अंगी असायला हवेत. झाडासारखं हिरवगार म्हणजे कसं? ताजं, तवानं, प्रसन्न, प्रफुल्लित राहायला सर्वांनीच पाहिजे असा संदेश ही कविता देत आहे. म्हणजे ह्या कवितेतून आपण काय शिकणार आहोत? तर सर्वांनी समृद्ध जीवन जगावं, दुसऱ्यांनाही आनंद द्यावा, स्वतःही आनंदी राहावं, परोपकाराची वृत्ती असावी, सहनशीलता असावी. या सर्व गुणांची जोपासना या झाडाकडून शिकलं पाहिजे. जर आपल्याला हे सर्व गुण अंगी बाणवायचे असतील तर आपण काय करायला हवं? या निसर्गातून अनेक झाडांकडून वेगवेगळ्या गोष्टी शिकलं पाहिजे. तर बघूया आपण ह्या कवितेमध्ये काय वर्णन केलेलं आहे ते. तर मुलांनो, झाडाचं महत्त्व हे आपल्या जीवनामध्ये अनन्यसाधारण आहे. आणि म्हणून हे झाड जे आहे ते झाडापासून आपण खूप गोष्टी शिकत असतो. आणि आपल्याला आपल्या जीवनात झाडाचं किती महत्त्व आहे हे पण माहिती आहे. कारण का? झाड हा निसर्गाचा एक घटक आहे. तसेच मनुष्य प्राणी हे निसर्गाचेच अपत्य आहेत. ज्या मातृभूमीत आपण जन्म घेतो, ज्या मातीतूनच झाड उगवतं, फुलतं, फळतं, असं झाडाचं मानवी जीवनातील स्थान अतिशय महत्त्वाचं. झाड परोपकारी आहे. झाड माणसाला पानं, फुलं, फळं भरपूर प्रमाणात निस्वार्थीपणे देत असतं. गाई गुरांसाठी दाट सावली देतं, पशु पक्ष्यांसाठी ते निवारा देतं, माणसांना इमारतीसाठी लाकूड व आरोग्यासाठी औषध देतं. तक्रार न करता सतत त्याचं काम चालू असतं. असं झाडाची माहिती, झाडाचे गुण आपल्याला कवी वर्णन करताय. या कवितेच्या ह्या पहिल्या 2 ओळींमधला अर्थ बघूया. झाड बसते ध्यानस्थ, ऋषीसारखे मौन व्रत धारण करून तपश्चर्या करत. तर झाडाला कुणाची उपमा दिलेली आहे? तर ऋषींची उपमा दिलेली आहे. जसे ऋषी या झाडाच्या सावलीखाली वर्षानुवर्ष तपश्चर्या करतात, ध्यानस्थ बसतात म्हणजे कॉन्सन्ट्रेशन, ध्यानस्थ बसणे. मौन व्रत म्हणजे एकही शब्द न बोलता ते ज्ञान संपादन करण्याचं काम करतात, म्हणजेच ते तपश्चर्या करत असतात. तर असं हे झाड जे आहे ते कुणासारखं आहे? तर ऋषीसारखं आहे.
त्याने काय केलेलं आहे? मौन व्रत धारण केलेलं आहे. तर मौन व्रत धारण करून हे झाड या ऋषीमुनींसारखं बसलेलं आहे. ऋषी म्हणजे संत. तर एखाद्या ध्यानात मग्न असलेल्या ऋषीमुनीसारखं मूकपणे वर्षानुवर्ष हे झाड उभं असतं. म्हणजेच ते तपश्चर्या करत आहे असं कवीला वाटतं. कवी काय करतो आहे? थोडक्यात म्हणजे झाडाची तुलना ऋषीबरोबर करतो. ऋषी ज्याप्रमाणे ध्यानमग्न अवस्थेत कुणाशीही न बोलता एकाग्र चित्त करून बसलेले असतात, तसेच कवीला वृक्षसुद्धा भासतात. ऋषी जशी अनेक वर्ष तपश्चर्या म्हणजेच साधना करतात, मेडिटेशन करतात, ज्ञान ग्रहण करतात, तसेच झाड ही जणू एखादी साधनाच करत असतं. कुणी त्याच्या मुळावर घाव घातला तरी ते रागवत नाही, ते दुःख सहन करत असतं. जसं ऋषींप्रमाणे ऋषी मुनीसुद्धा काय करतात? संत लोक काय करतात? दुःख सहन करत असतात आणि दुसऱ्यांना आनंद देण्याचं काम करतात. या सर्व गोष्टी पाहून कवीला झाड म्हणजे ध्यानमग्न ऋषीच वाटतो आणि हा भाव या ओळीतून इथे स्पष्ट दिसतो आहे. तर मुलांनो, पक्षी झाडाची कुणीच नसतात, तरीही झाड हे त्यांचं असतं. मुळावर घाव घातला तरी झाड बिचारं मुकाटपणे सहन करत असतं. अतिशय सुंदर असं अलंकारिक शब्दांचा वापर करून सत्यता वर्णन केलेली आहे. बघा, झाडांच्या या दाट पानांमध्ये पक्षी आपले घरटी बनवतात. त्यामध्ये ते अंडी घालतात, पिलांना जन्म देतात आणि त्यांचं संगोपन करतात. जोपर्यंत ज्या पक्ष्यांच्या पंखामध्ये बळ येत नाही, तोपर्यंत झाड या घरट्याला आधार देतो. या पक्ष्यांचं संरक्षणाचं काम झाड करतं. म्हणजेच काय? हे पक्षी झाडांचे कुणी नातेवाईक असतात का? नाही, पण हे झाड त्यांचं असतं. हे पक्षी किती आपुलकीने, प्रेमाने या झाडापर्यंत पोहोचतात. त्या झाडामध्ये छान असं आपलं घरटं बनवतात, पिल्लांना वाढवतात आणि असे हे त्यांचे संबंध या झाडांशी असतात. म्हणजेच की पक्षी झाडांची कुणीही नसले तरी झाड त्यांना आधार द्यायचं नाकारत नाही. झाड मोठं झालं की ते सर्वांचंच असतं. जसं त्यांच्या सावलीत गुरं, ढोरं, माणसं विसाव्याला येऊन बसतात. फुला फळांचा आस्वाद पशु, पक्षी, माणसे सगळेच घेतात. वाळलेली पानं, फांद्या यांचंही खत तसेच लाकूड फाट्यासाठी उपयोग होत असतो. क्वचित औषध बनवण्यासाठी ही पानं, फुलं, फळं ह्या झाडाचे सगळेच अवयवांचा उपयोग होतो. त्यांनी हे झाड लावलेलं नसलं तरी झाड न कुरकुरता त्या सर्वतोपरी ते मदत करतं. पक्षी आपली घरटी झाडावर बांधतात, पिल्लांना पोसतात, उडून जातात. ते झाडाचे कुणी नसतात, पण झाड मात्र त्यांचंच असतं. आपलं घरटं या झाडावर आहे, ते सुखरूप आहे हे त्यांना ठाऊक असतं. म्हणजे झाड फांद्या पसरून सर्वांना जणू मिठीत घेतं. तसंच पक्ष्यांना ऊब देण्याचं काम करतं, त्यांचं संरक्षण करतं. पावसापासून, थंडीपासून संरक्षण करण्याचं काम झाडं करत असतात. आणि म्हणून कवी काय म्हणतात की पक्षी झाडांचे कुणीच नसले तरीसुद्धा हे झाड कुणासाठी आहे? हे प्राणी पक्ष्यांसाठी आहे. त्याच्या मुळावर घाव घातला तरी ते झाड बिचारं मुकाट्याने सहन करत असतं आणि दुसऱ्यांना आनंद देण्याचं, सहकार्य करण्याचं काम झाडं करत असतात. पुढच्या ओळींचा अर्थ बघूया. झाडांच्या पानावरून वहीच्या पानावर अलगद उतरतात दवाचे टपोरे थेंब. झाडाकडे टक लावून पाहिलं तर शरीरभर विरघळतो हिरवा रंग, रक्त होते क्षणभर हिरवेगार, आयुष्य होतं नुकत्याच खुडलेल्या फुलासारखं टवटवीत. तर ह्या ओळींचा आपण इथे अर्थ बघूया की कवीने या झाडाच्या पानावरून वहीच्या पानावर अलगद उतरतात दवाचे थेंब. तर दव तुम्हाला माहिती आहे. तर तसे हे शब्द जे आहे, या भावना ज्या आहे, या निसर्गात बघितलेल्या, या निसर्गातून शिकलेल्या, त्या अलगद काय होतात? वहीच्या पानावर उतरल्यासारख्या कवींना वाटतात. म्हणजे इथे या कवितेच्या आपल्याला ओळींचा अर्थ असा घेता येईल की हिरवगार झाडासारखं या कवितेत कवी जॉर्ज लोपिस यांनी या माणसाचे आयुष्य झाडासारखे व्हायला हवे हे सांगताना इथे कला निर्मितीचा संदर्भ
या झाडाशी निगडीत आहे हे या ओळीतून सांगितलेलं आहे. कवीच्या मते झाड अतिशय सहनशील आहे, निर्मितीक्षम असतं आणि निर्मितीक्षम कलाकारानेही या झाडाचा आदर्श ठेवायला हवा. पहाटे पहाटे झाडाच्या पानावर दवाचे टपोरे थेंब निर्माण होतात. ते अतिशय सुंदर दिसतात, चकाकतात. झाड हे निरामय शांततेत सौंदर्य निर्मिती करत असतं. या दवाच्या टपोऱ्या थेंबाच्या निर्मितीचे रहस्य कलाकाराने जाणले तर त्याच्या वहीच्या कागदावर ते टपोरे थेंब अलगद उतरतात, म्हणजे ते अलंकारिक भाषेमध्ये उतरतात. त्याच्या भावना तो लिहून काढतो, म्हणजे त्याच्याकडून नवनिर्मिती होते. तर या झाडाच्या पानावरील दवाच्या थेंबातून कवीने निर्मितीची ही सुंदर प्रक्रिया इथे साधली आहे. तर जर आपण झाडाकडे एकटक बघितलं तर आपल्याला काय वाटतं? शरीरभर विरघळतो हिरवा रंग आणि रक्त होते क्षणभर हिरवेगार. कशासारखं? आयुष्य होतं नुकत्याच खुडलेल्या फुलासारखं टवटवीत. जर झाडाकडे बघितलं आपण तर संपूर्ण झाड जे आहे ते हिरवगार झाड आहे. आणि क्षणभर जर आपण त्या झाडाकडे एकटक बघत राहिलो तर काय होतं? तर आपल्या शरीरामध्ये सुद्धा हा रंग विरघळतो. आणि हा रंग विरघळल्यानंतर आपलं रक्तसुद्धा या झाडासारखं हिरवगार बनतं. असं कवीने इथे काय केलेलं आहे? तर रक्तालाही उपमा दिलेली आहे की माणसाच्या शरीरामध्ये म्हणजे आनंद निर्माण होतो. झाडाकडे बघितलं ती काय निर्माण होतो? आनंद निर्माण होतो. आणि आनंद निर्माण झाला म्हणजे तो आपल्या शरीरभर विरघळतो. कुठे विरघळतो? आपल्या रक्तामध्ये विरघळतो. म्हणजे झाडाकडून आपण आनंद घेण्याचं शिकतो. हा आनंद द्विगुणित होतो. कधी? जेव्हा आपण या झाडाकडे एकटक बघतो, त्याचं सौंदर्य आपल्या या हृदयात उतरवतो, तेव्हा नक्कीच आपल्या हृदयात हा हिरवा रंग जो आहे तो हिरवा रंग सतत विरघळत राहतो. म्हणजे आनंद मिळतो, प्रसन्न वाटतं. आणि आयुष्य कसं होतं? नुकत्याच खुडलेल्या फुलासारखं टवटवीत. झाडावर आलेलं फूल जेव्हा आपण तोडतो म्हणजेच खुडतो तर ते कसं आहे? टवटवीत असतं. दिवसभर ते फुललेलं जे फूल आहे ते झाडापासून वेगळं झालं तरीसुद्धा आपल्या मनाला आनंद देत असतं, कारण ते दिवसभर टवटवीत राहतं. आणि असं टवटवीत फूल बघितलं की आनंद होतो. पण आपण ते झाडावरून खुडल्यानंतर त्या झाडाला दुःख होत नाही का? होतं, पण ते दुःख सहन करतं आणि दुसऱ्याला आनंद देण्याचं काम करणं हे काय आहे? तर परोपकारी वृत्ती जी आहे ती झाडाकडून आपण शिकलं पाहिजे. म्हणजे दुसऱ्यांना आनंद देण्याचं काम हे झाड करत असतं. तर इथे एक मला ओळ आठवते ज्ञानेश्वर माऊलींची. जो खांडा वेया घावो घाली की लावणी जयने केली, त्या दोहासी एकूची सावली वृक्ष जैसा. जो वृक्षाची लागवड करतो व जो वृक्ष तोडतो यामध्ये झाड कधी भेदभाव करत नाही. दोघांना तो सारखीच सावली देतो. सुखदुःखातील झाडाची ही अविचल वृत्ती माणसाने आत्मसात करायला हवी. अतिशय महत्त्वाचा संदेश आपल्या इथे झाडाकडून मिळतो. झाड सर्वांना पानं, फुलं, फळं, निवाऱ्यासाठी लाकूड देतं. ते परोपकारामध्ये आनंदी जीवन जगतं. मग पशु, पक्षी, माणसं यांना निवारा देणं. झाड म्हणजे काय? तर दानशूर. वसंत ऋतू असो किंवा पानगळीचा ऋतू असो, फुलणे, बहरणे हा स्वधर्म ते सोडत नाही. आनंदाने जीवन जगतं. अशा गुणसंपन्न झाडापासून माणसाने आनंदी जीवन शिकावं आणि आपलं आयुष्य सफल करावं. अशा खुडलेल्या टवटवीत असणाऱ्या फुलासारखं आनंद देण्याचं काम करावं. झाडाचे बाहू सरसावलेले असतात मुसाफिरांना कवेत घेण्यासाठी. पानझडीनंतर झाड पुन्हा नवीन वस्त्र धारण करतं नव्या नवरीसारखं. तर झाडाला ह्या नव्या नवरीची सुद्धा जॉर्ज लोपिस यांनी उपमा दिलेली आहे. तर झाडाचे बाहू सरसावलेले असतात कुणासाठी? तर मुसाफिरांना कवेत घेण्यासाठी. मुसाफिर म्हणजे प्रवासी, जे वाटसरू असतात, जे उन्हातानाचे पायवाटेने किंवा या रस्त्याने प्रवास करतात, त्यांना कवेत घेण्यासाठी. कवेत घेणे म्हणजे मिठीत घेणे. तर मिठीत घेण्यासाठी या झाडाचे बाहू काय आहेत? सतत सरसावलेले आहेत, म्हणजे सतत तयार आहेत. तुम्हाला आधार देण्यासाठी, तुम्हाला निवारा देण्यासाठी, थंडावा देण्यासाठी हे झाड सतत
माणसांची, प्राण्यांची, सजीव सृष्टीची काळजी घेत असतं. आणि म्हणून झाडाचे भाऊ सतत काय आहे तर सरसावलेले आहेत, तयार आहेत. कुणासाठी? सर्वांसाठी. मुसाफिरांना मिठीत घेण्यासाठी, त्यांना आनंद देण्यासाठी. असं आपलं जीवनही असं कसं असलं पाहिजे? झाडासारखं असलं पाहिजे. सर्वांना कवेत घेता आलं पाहिजे, मिठीत घेता आलं पाहिजे, म्हणजेच आनंद देता आला पाहिजे. पानझडीनंतर झाड पुन्हा नवीन वस्त्र धारण करतं. पानझड झाली की नंतर वसंत ऋतूमध्ये पुन्हा झाडाला काय होतं? नवीन पालवी फुटते. आणि नवीन पालवी फुटली की हे झाड कसं दिसतं? अगदी नवीन नवरीसारखं दिसतं. असं कवीने इथं उपमा म्हणजे विचार सौंदर्य टाकलेलं आहे. तर दरवर्षी शिशिर ऋतूमध्ये झाडाची पानं झडतात. पानगळ होऊन संपूर्ण झाड जे आहे ते ओकबोकं होतं, म्हणजे पानं दिसत नाही, फक्त सांगाडा दिसतो. परंतु मात्र वसंत ऋतूत पुन्हा झाडाला पालवी फुटते आणि नवीन कोवळी लुसलुशीत पानांनी हे झाड बहरून येतं. जणू ते नववधूसारखं नवीन वस्त्र धारण करतं. नवीन कपड्यात सजलेली नवीन वधू हा नवीन जन्म असतो. मानवी आयुष्य असंच झाडाप्रमाणे असतं. सुखदुःख हे येत असतात. सुख, त्यानंतर दुःख, या सगळ्याच गोष्टी माणसाला उपभोगावे लागतात. माणसाच्या आयुष्यात या सुखदुःखाचं ऋतू येतात जातात. दुःखाची पानगळ गेल्यानंतर पुन्हा त्याच्या आयुष्यामध्ये नवीन आशेची सुखकर पालवी फुटते. आणि म्हणून माणसाने जगताना कशाचा आदर्श घ्यावा? तो झाडाचा आदर्श घ्यावा. दुःखाने खचून जाऊ नये, सुखाने भारावून जाऊ नये. म्हणून सुखदुःख हा ऋतूचक्र माणसाच्या आयुष्यात या झाडासारखाच असतो. म्हणून पानझडीनंतर पालवी फुटणे या जीवनदायी प्रेरणेमुळे ही ओळ सत्यदर्शी ठरलेली आहे. म्हणजे इथे सत्याचं दर्शन घडतं की असंच माणसाचं पण जीवन असतं. या झाडासारखं कधी दुःख, कधी सुख, कधी एकदम आनंद, या गोष्टी आपण सतत अनुभवत असतो. आणि म्हणून कवी म्हणतात की माणसाचं आयुष्य हे कसं आहे? हिरवगार झाडासारखं असलं पाहिजे. आणि इथे त्यांनी सार्थ तुलना केलेली आहे झाडाची आणि माणसाच्या आयुष्याची. पुढच्या ओळी आहेत. झाडाला पालवी फुटल्यावर फुटते शरीरभर पालवी आणि झटकली जाते मरगळ. पक्ष्यांच्या मंजूळ नादात झाडांचंही जीवनाचं एक संथ गाणं दडलेलं असतं. अतिशय सुंदर अशी कल्पना इथे कवींनी मांडलेली आहे. काय म्हटलेलं आहे की जेव्हा ह्या झाडाला नवीन पालवी फुटते वसंत ऋतूमध्ये, तर या झाडाकडे बघितल्यानंतर काय होतं? आपल्या जीवनालाही नवीन उभार येतात. एक नवीन ऊर्जा निर्माण होते. या वसंत ऋतूमध्ये सगळीकडे आनंदी आनंद असतो. आणि ह्या झाडांनी तर माणसाचं जीवन समृद्ध बनतं. जसं झाड मरगळ झटकतात म्हणजे सगळी जुनी पानं निघून जातात आणि नवीन पालवी फुटते. हे नवीन पालवी अतिशय प्रसन्न दिसतात. तसं माणसाच्या जीवनामध्ये सुद्धा ही मरगळ, हा आळस झटकून आपण नवीन उमेदीने कामाला लागलं पाहिजे. कारण त्याच दिवसामध्ये आपल्याला सुद्धा एक नवीन ऊर्जा मिळते आणि या ऊर्जेसह माणूस चांगले कामं पण करतो. तसंच सगळे आळस झटकून टाकावा आणि ऊर्जा निर्माण करून नवीन कामं करावे. पक्ष्यांच्या मंजूळ नादात झाडाचंही जीवनाचं एक संथ गाणं दडलेलं असतं. म्हणजेच झाडांवर हे पक्षी किलबिलाट करतात, गीत गातात. संत गाणं कुठं दडलेलं आहे? तर ह्या पक्ष्यांच्या मंजूळ नादात. कुणाचं ते? झाडाच्या जीवनाचं. हे झाड कसं गजबजतं? तर या पक्ष्यांच्या किलबिलाटाने. आणि काही पक्षी अतिशय मंजूळ गाणे गातात, कोकिळ पक्षी. या वसंत ऋतूमध्ये आंब्याला मोहर आला की त्याचं गाणं आपल्याला ऐकायला मिळतं. सतत आलाप घेत असतो आणि आनंद देत असतो. कोणाला? झाडांना, इतर पक्ष्यांना, इतर या सजीव सृष्टीला आनंद देण्याचं काम पक्षी पण करत असतात झाडांच्या बरोबर. आणि म्हणून या पक्ष्यांच्या मंजूळ नादामध्ये या झाडाच्या जीवनाचं एक संथ गाणं जे आहे ते दडलेलं असतं. असं कवीने इथे हे भाव निर्माण केलेलं आहे. हसावं कसं? तर सळसळत्या पानासारखं. आणि मुळावं मुरावं कसं? तर झाडासारखं घट्ट पायरोवत. तर कवीला इथे सांगायचं आहे की आपण सुद्धा कसं हसावं? तर त्या सळसळत्या पानांसारखं. जोराचा वारा आला की झाडाची पानं कशी करतात? सळसळतात, आवाज येतो. तसं खळखळून हसावं. हसल्याने काय होतं?
आपल्या मनातला जो राग द्वेष आहे ते निघून जातं. आणि कसं जगावं, तर या झाडासारखं जगावं. म्हणजे झाडाप्रमाणे जो जगतो तो बहरतो. कारण पानगळीनंतर दुःख विसरून आपण सुख निर्माण करतो. आपण ही दुःख किंवा संकट आले तर खचून न जाता निर्धाराने त्यावर मात करावं. दुःख विसरून सुखाच्या क्षणांची वाट पाहिली पाहिजे. कुणी आपल्याकडे आलं तर त्याचं स्वागत केलं पाहिजे. त्याच्यातला हसल्यानंतर आपल्या मनातला राग निघून जातो. मग आपला जन्म केवळ आपल्यासाठी नसून तो इतरांच्या उपयोगासाठी आहे. दुःख देणाऱ्याला सुखच द्यावं. त्यामुळे मनाला आनंद होतो. असं प्रत्येक क्षण जो आहे जीवनातला तो अनुभवला पाहिजे. तो पूर्णपणे मिसळून गेला पाहिजे, असं कवीने इथे वर्णन केलेलं आहे. म्हणजेच कसं हसावं, तर ह्या झाडाच्या पानांसारखं, सळसळत्या पानांसारखं विशेष विशेषण वापरलेलं आहे. कसे पानं आहेत झाडांचे? सळसळते. कधी? जेव्हा वारा येतो तेव्हा जी झाडांची पानं सगळे कसे सळसळतात, आवाज येतो, तसं हसावं, आनंदी राहावं. आणि मुरावं कसं? तर झाडासारखं घट्ट पाय रोवत. झाड एकदा का त्याने ह्या जमिनीतून ते कोंब जे झाडाची बीज अंकुरली की ते झाड तिथंच मूळ येतं. मग ह्या जमिनीच्या वरती खोड येतं. म्हणजे ते काय करतं, त्या ठिकाणी आपलं घट्ट पाय रोवतं. म्हणजेच ते फर्म असतं, त्या ठिकाणी ते स्ट्रॉंग होतं. तसं आपण सुद्धा कसं मुरावं तर झाडासारखं घट्ट पाय रोवत डगमगू नये. तसं हलक्याशा वाऱ्याच्या झुळकीनं सुद्धा पानं जशी सळसळतात, जणू अलगद हसतात, स्वतःसाठी इतरांसाठी आनंद निर्माण करतात, तसं आपण राहिलं पाहिजे. थोडं मिळालं सुख तरी समाधानानं असलं पाहिजे. स्वतः आनंदित राहून इतरांना आनंद दिला पाहिजे. आणि कसं राहायला पाहिजे? झाडासारखं स्ट्रॉंग राहायला पाहिजे. कोणत्याही संकटाला अडचणीला मात करता आले पाहिजे, एवढे गुण आपल्यामध्ये आपण घेतले पाहिजे. आणि हे कोणाकडून शिकलं पाहिजे? तर झाडाकडून शिकलं पाहिजे. कारण झाड काही जागा बदलत नाही किंवा जोराचा वारा आला की ते कोलमडत नाही. तर ते असं चिवट असलं पाहिजे, स्ट्रॉंग असलं पाहिजे. एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला या झाडाकडून शिकता आल्या पाहिजे. जगावं कसं? तर हिरवगार झाडासारखं. रोजचं चिंतन करावं कसं? तर झाडासारखं. मग कवी आपल्याला इथे सांगतात की कसं जगावं? तर हिरवगार झाडासारखं. म्हणजे समृद्ध जीवन जगावं. आपल्या जीवनामध्ये रोज नवीन काहीतरी उभारी असली पाहिजे. नवनिर्मितीची ही आपल्याला संकल्पना दिलेली आहे. चिंतन करावं, मनन करावं, काहीतरी नवीन निर्माण करावं, सगळ्यांसाठी उपयोगाचं होईल, सर्वांसाठी ते आनंदाचं असेल असं निर्माण करावं, अशी कवीची अपेक्षा आहे. आणि म्हणून हा सर्वांना संदेश आहे मुलांना तुम्हाला, की कसं जगावं? तर समृद्ध जीवन जगा, समाधानाने जगा, आनंदी राहा, सतत देण्याची प्रवृत्ती ठेवा. कुणासारखं? तर ह्या हिरवगार झाडासारखं राहा. रोजचं चिंतन करा, मनन करा आणि ह्या झाडासारखं खंबीर असं जीवन जगा, आनंदी जीवन जगा. तुमच्याकडे बघितल्यानंतरही दुसऱ्यांना आनंद झाला पाहिजे, असे गुण तुमच्यामध्ये आले पाहिजे. म्हणजे तुम्ही सर्वांना सुख देऊ शकता आणि तुम्हाला त्यातून आनंद पण मिळू शकतो. तर कवीला असं सांगायचं आहे की एखाद्या गोष्टीत झाडाच्या मुळासारखं पूर्णपणे मग्न व्हावं. झाडं जमिनीत खोलवर जातात, पाण्याचा शोध घेतात, मातीशी घट्ट नातं जोडतात. तसं आपलंही या समाजाशी आपलं नातं घट्ट जोडलं गेलं पाहिजे. जीवनात आपण असं मुळातून म्हणजे पूर्णपणे मुरलं पाहिजे, तरच पुढची पिढी पण भक्कम उभी राहील, बहरेल. हा भाव या ओळीतून दिसून येतो. निर्धाराने जो पुढे जातो तो जिंकतो, हा भाव मनाला आनंद देतो. जीवन हे सुखदुःखाने भरलेलं आहे, पण झाडे ज्याप्रमाणे दुःख विसरून पुन्हा हिरवीगार ताजी बनतात, तसा स्वतः आनंदी राहून इतरांना आनंद देतात, तसं आपणही दुःख विसरून सुखाला स्वीकारत जगणं शिकलं पाहिजे, असं कवी या कवितेतून आपल्याला सांगतात. खूप मोलाचा संदेश या कवितेने आपल्याला दिलेला आहे. तर आपणही या कवितेतून या झाडाकडून हा संदेश घेऊया, या कवींकडून संदेश घेऊया
आणि आपलं जीवनही असं झाडासारखं समृद्ध बनूया ना? चालेल ना? चला तर मग आपण काय करूया, दुसऱ्यांना आनंद देऊया, म्हणजे आपला आनंद द्विगुणित होईल. परोपकारी जीवन जगूया, सहकार्याची वृत्ती आपल्यामध्ये आपण वाढवूया, म्हणजेच एकीचं बळ आपल्याला कळेल आणि आपण या झाडासारखी जी मुळं जी आहे झाडाची घट्ट जमिनीमध्ये आहेत, त्या जमिनीशी घट्ट नातं जोडतं आहेत, तसं आपलं नातं या समाजाशी या झाडाच्या मुळांसारखं करूया, घट्ट नातं करूया. कारण आपण समाजाचे एक मौल्यवान असं घटक आहोत आणि म्हणून हिरवगार असं समृद्ध जीवन या झाडासारखं आपण जगायलाच पाहिजे. तर या कवितेतून आपण खूप मोलाचा संदेश घेतलेला आहे आणि आपण असं समृद्ध जीवन जगूया. तर चला, अतिशय सुंदर कविता तुम्ही ऐकली. लाईक करा, शेअर करा. थँक्यू स्टुडंट्स. बाय बाय.